मुंबई ही स्वप्नांची नगरी मानली जाते, जिथं कित्येक लोक रोज आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. महिलांसाठी सुरक्षित असलेल्या शहरांमध्ये मुंबईचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र ह्याच आपल्या मुंबईतून अल्पवयीन मुलं मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत अवघ्या 36 दिवसांमध्ये 82 मुलं मुली बेपत्ता झाली आहेत आणि हेच प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढल्याचं बोललं जातंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या मुद्द्याकडे लक्ष वेधत चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे हे प्रकरण केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक भागांमधून याबाबत चिंता व्यक्त केली जाते. पण ही मुलं बेपत्ता कशी होत आहेत, पोलिसांचं निरीक्षण काय सांगतं, आकडेवारी काय सांगते, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहता. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरातून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आणला गेला. यावेळी ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांनी या विषयाकडे लक्ष वेधताना काही आकडेवारी सांगितली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार गेल्या जून ते डिसेंबरमध्ये 370हून अधिक अल्पवयीन मुलं मुली ही बेपत्ता झाल्याची माहिती आहे. त्यातही मुंबईत अवघ्या 36 दिवसांमध्ये 82 मुलं मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी दत्तक योजना आणि डेटिंग ॲपवरील फसवणुकीचाही उल्लेख केला. पोलिसांकडे ही जी एनसीबीआरचे रिपोर्ट्स म्हणजे ज्यांनी एफआयआर किंवा तक्रार केली त्यांचा रिपोर्ट आहे, पण न कळता पण देखील असे अनेक तक्रार आहेत किंवा त्याच्यातले जे काही दाखले हे समोर येतच नाही. सभापती महोदय, अनेक भागांमध्ये तर अशी घटना घडली आहे की दत्तक योजनेच्या अंतर्गत खोटे कागदपत्र दाखवून देखील मोठ्या प्रमाणावरती विक्री करण्याचं काम मुलं आणि मुलींचं केलं जातं आणि याच मुलं आणि मुली हे भिकारी म्हणून असतील किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीसाठी सभापती महोदय वापरण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे. सभापती महोदय, आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये 26 दिवसामध्ये 143 मुलं आणि मुली हे आकडा आता हा समोर आलेला आहे बेपत्ता होण्याची संख्या. सभापती महोदय, नागपूरमध्ये तर एक टोळी पकडली गेली, त्यांचा डायरेक्ट लिंक हे आंतरराष्ट्रीय टोळींशी सभापती महोदय आपल्याला या निमित्ताने मिळालेलं आहे. आणि ती सभापती महोदय ती जी टोळी आहे त्याचा कनेक्शन राजस्थान बरोबर मिळालं आणि राजस्थान मधून देऊन ती मुलं 2-2 लाख रुपयामध्ये मुली 2-2 लाख रुपयामध्ये विकले जातात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांची तस्करी केली जाते. सभापती, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून लोक इकडे येतात, त्यांना आमिष दाखवला जातो. ऑनलाईन डेटिंग म्हणून एक नवीन ऍप सभापती महोदय सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये पण देखील अनेकांची फसवणूक होऊन घेऊन त्यांना फसून हा रॅकेट कार्यरत होतोय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भाष्य केलंय. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट करत थेट राज्याच्या गृह खात्याला जाब विचारलाय. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% वाढलंय. लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करतंय हेच समजत नाही. खरं तर यामध्ये गृह विभागासह केंद्र सरकारनंही लक्ष घालायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. तर ह्याच बेपत्ता मुलामुलींना आणि महिलांना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध राबवलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली. अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालक किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही, वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे. मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत, पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 10 महिन्यांमध्ये मुंबईतून मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी 4 ते 5 मुली बेपत्ता होत आहेत. हे जर नवी मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1 जानेवारी ते 29 नोव्हेंबर 2025 या 11 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 499 मुलं मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. यात 349 मुली व 150 मुलांचा समावेश आहे. यापैकी 458 जणांचा शोध लागला असला तरी काहींचा शोध अद्याप सुरू आहे. बेपत्ता झालेल्या मुलामुलींच्या वयोगटावर नजर टाकल्यास यामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर बदलती जीवनशैली, डिजिटल जगाचं वाढतं आकर्षण आणि कुटुंबातील संवादाचा अभाव ही कारणं या घटनांना चालना देत असल्याचं मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सांगितले. या प्रकरणांमध्ये मुलं मुली बेपत्ता झाल्याची काही प्रमुख कारणं देखील समोर आली आहेत. यामध्ये पालक रागवल्यानं घर सोडणं, प्रेमसंबंध, नातेवाईकांकडे गेले पण कळवलं नाही, फिरायला गेले पण परत आलेच नाही, मैत्रिणीकडे गेल्यानं घरातून बाहेर पडणं, तसंच मानसिक स्थिती ही कारणं निदर्शनास आली. दरम्यान सरकार आणि पोलीस यंत्रणा या सगळ्यावरती काम करत आहे, परंतु यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा मात्र ऐरणीवर आला.